नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. काय झाले ना, कित्येक जण नेहमी आपल्या हिंदू धर्मावरती येतात. कोणी श्रीरामांना मांसाहार खातो म्हणतात, कोणी नको त्या गोष्टींचे सगळं काल्पनिक आहे, म्हणजे हा देव काल्पनिक आहे, तो देव काल्पनिक आहे, तो ओवेसीचा भाऊ आपल्या देवींची खिल्ल्या उडवतो, कोण म्हणतो आहे किती नावाच्या किती देव्या आल्या, कुठनं आल्या, अशा सगळ्या खिल्ल्या उडत असताना हे जितेंद्र आव्हाड काहीतरी बोलून जातो. ते मागे कोणतो संभाजी श्रीगेडचा स्वामी समर्थांना उघडा बाबा असं काहीतरी उल्लेख करतो, तो श्रीरामांचा अपमान करतो. या सगळ्या गोष्टी एका माणसाभोवती घडतात. त्या माणसाचं नाव म्हणजे शरद पवार. आज आम्ही तुम्हाला, मी खोटं नाही सांगत, आज आम्ही आमच्या कित्येक पिढ्या शेतकऱ्यांच्या शरद पवारांसोबत उभ्या राहिल्या. त्या उभ्या राहिल्यानंतर आम्हाला काही माहीत नव्हतं, आम्ही अशिक्षित होतो. कोणाला आपल्या आजोबांना पंजोबांना काही माहीत नव्हतं. बस घड्याला मत द्या, पवार साहेबाला मत द्या, आम्ही देऊन सगळे मोकळे झालो. पण हे जाणारं मत या सगळ्या गोष्टींकडे, या वृत्तींकडे जात होतं, हे आम्हाला कधीच नाही कळलं. ज्या आस्थेनं समस्त हिंदू धर्म आमच्या श्रीरामांच्या चरणी माथा ठेवतो, त्या श्रीरामांना असले वल्गनात्मक गोष्टी बोलल्यानंतर मन फाटून निघतात. काय वाटत असेल या सगळ्या गोष्टी करताना. पण हा नेता, हा माणूस या सगळ्या गोष्टी बसून बाजूला बसून ऐकतो. पण कधीतरी येऊन माईकवरती त्या माणसाला छापत नाही की बाबा तू काय बोललास, याचं तुला भान आहे का. मग हेच शरद पवार हिंदू आहेत का, त्याच्यावरती प्रश्नचिन्ह पडतो आपल्याला. हेच शरद पवार हिंदू आहेत, त्यांना वाटतं हे श्रीरामांच्या पाया पडत असतील, काय वाटत असेल ना. नाही वाटत, कधी वाटत नाही. पण कुठेतरी एखाद्या मुस्लिम कुठल्या गोष्टींवरती जर आपल्याकडून एखादा तर्कशुद्ध पद्धतीने एखादा माणूस बोलल्यानंतर हे शरद पवार मोर्चांना पाठिंबा देतात, मोर्चा काढतात, सगळ्या गोष्टी करतात, गाडून टाकू, हे करू ते करू असल्या करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतात. पण हे शरद पवार हे बोलताना कधी दिसत नाहीत की तो माणूस चुकला, मी माफी मागतो, माझ्या पक्षातला असेल, याच्यातला असेल. पण हा माणूस कधी बोलत नाही. आज मी खरोखर आत्मीयतेनं बोलतोय. आज वाईट वाटतं या गोष्टीचं. आज वाईट वाटतं की हाच महाराष्ट्र 30-35 वर्ष या माणसाच्या मागं फिरला. आमचे देव, आमच्या आस्था, आमच्या सगळ्या गोष्टी आम्ही यांच्या सगळ्या हातामध्ये देऊन टाकल्या. आणि त्या आस्थांचं आणि त्या देवदेवतांच्या काय अशा विटंबना जर या मला परतफेड म्हणून देणार असतील, तर मग आम्हाला विचार करणं फार महत्त्वाचं आहे. ही व्हिडिओ म्हणजे प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचवा, आणि हे पोहोचणं फार महत्त्वाचं आहे. कालच्या सभेमध्ये त्या हर्षवर्धन पाटलांचा तो काही प्रवेश झाला. त्या सभेमध्ये एक माणूस गणपती बाप्पाची उपमा देतो आणि सांगतो गणपती दारू पिला. काय आम्ही करतोय, काय बोलतोय आम्ही, कशाचं भान नाही, कशाचं स्वैरसूतक नाही, काही नाही. हिंदू शांत आहे म्हणून आम्ही ऐकून घ्यायचं का. तर आमचे पवार साहेबांचा माणूस बोललाय, काय नाही, असू देत आमचे पवार साहेब, सगळे पवार साहेब करणारे. आमच्या देवाऱ्यातल्या देवदेवतांना जर आम्ही सकाळी घंटी वाजवून जे दिवा लावतो आणि त्यांची पूजा करून नतमस्तक होतो ना, त्या देवदेवतांची खिल्ली विटंबना करताना कधीतरी डोळे झाका आणि मनाला स्वतःच्या विचारा की मी आज ज्या देवासमोर नतमस्तक झालो ना, त्या देवाला नको तेसले लोक बोललेली आहेत. कधीतरी श्रीरामांच्या समोर जा, मस्तक टेका आणि मग म्हणा की श्रीराम मांसाहार खात होते, मग त्यांची खिल्ली उडवा. कधीतरी गणपतीजी बाप्पाच्या समोर जा आणि मग म्हणा गणपती बाप्पा दारू पित होता. कधीतरी स्वामी समर्थांच्या समोर जा आणि बघा ते उघडा बाबा बोला. मग तुम्हाला कळेल की आपल्या आस्था किती दुखावल्या जातात. पण आपण याच्यावरती अवाक्षर उभं करत नाही. आम्ही याच लोकांच्या मागे फरफटत जातो, यांनाच मतदान करत जातो. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि आम्ही धर्म म्हणून, समाज म्हणून आजही गाफील आहोत ना, हे सगळ्यात महत्त्वाचे. म्हणजे हे कोण आहेत, हे महाराजांना पकडून देणारे गणोजी शिर्केंच्या सगळ्या जातीतली सगळी लोक आहेत. हेच सगळे लोक आहेत जे छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये फितुरी करणारी सगळी लोक आहेत. आपलीच लोक, पण फितूर. या फितुरांना ओळखायला शिका. शरद पवारांनी या देशासाठी फार मोठं कुठलं कार्य केलं नाही. केलं असेल, आम्ही मान्य करतो काही गोष्टी केल्या असतील, पण धर्म म्हणून एक म्हणजे साधं उदाहरण असताना एवढा मोठा नेता आज आम्ही तरुण पोरं आपण त्यांच्याकडे कसल्या गोष्टीने पाहतो. पण तेच शरद पवार 2-4 मुसलमानांच्या मतांसाठी संपूर्ण हिंदुस्थानाच्या आस्थेंवरती बोटं ठेवतात. कारण साधं उदाहरणांना कसं म्हणू नये की शरद पवारांनी म्हणलं नाही किंवा शरद पवार याच्या विरोधात आहेत. जर शरद पवार एखाद्या मंचावरती बसतायत आणि त्यांचा नेता एखादा असं काहीतरी बोलतो, तर त्या शरद पवारांची जबाबदारी काय असेल की तिथं जाऊन माईकवरती त्याला झापणं, त्याला सांगणं किंवा समस्त धर्माची माफी मागणं, हिंदूंची माफी मागणं. पण हे शरद पवार साहेब हे करत नाहीत. याचा अर्थ त्यांनी हे ठरवून करायला लावलेलं आहे, हे ठरवून बोलायला लावलेलं आहे. साधं उदाहरण नाही, हे योग्यच आहे ना. मग प्रत्येक कष्टकऱ्यानं आज शेतकऱ्यांनो, तुम्ही ज्या आभाळाकडे बघून ज्या ईश्वराला हात जोडताना त्या ईश्वराची खिल्ली केलेली तुम्हाला चालेल का, याचा जरा स्वतःच्या मनाला विचार करा. तुमच्या देवदेवतांची खिल्ली तुमच्या घरात येणारा 11 दिवसाचा गणपती जर त्याची खिल्ली अशी उडवत असतील, तर मग तुम्ही विचार करा की तुम्ही नक्की काय करताय.
आणि जर तू हे असंच करत राहिलात तर उद्या तुम्हाला कुठल्या तरी पीर दर्ग्यामध्ये माथा टेकवायला देखील मागं पुढं बघणार नाहीत, एवढंच मी सांगतो आणि जाहीर निषेध करतो. त्यांनी हिंदू धर्मातल्या देवदेवतांचा अपमान केला, यांना सगळ्यांना यांची जागा दाखवून देऊ, निश्चित देऊ, हा शब्द आहे माझा. आणि ह्या प्रत्येकानं शब्द पाळा आणि ही व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. साहेबांनी बारामतीमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता. आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं. संध्याकाळी तुम्ही आता ते स्वामी बिबी जोरात चालू आहे. रोज काय ते तो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो. आपला नवरा आपला मुलगा असं फिरला घरात तर चालेल का संध्याकाळच्या वेळेत? रामाचं मंदिर बांधलं, कशासाठी बांधलं? कधीतरी विचार करा ना तुम्ही. तो एक पत्नी होता, अमुक होता, तमुक होता, काय होता. धोब्याचं ऐकतो, बायको बाळणपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो, तिचं बाळणपण होतं आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे. हा तुमचा देव तो तुमचा देव होणार नाही, तुमच्या देवाचे वाघ अन्य